दहीहंडी टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब. जैसे आस्था आपण ऐकले श्री महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, संसदेचे आमचे सहकारी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांना उमेदवार म्हणून आघाडीच्या वतीनं संधी त्या उमेदवार सौभाग्यवती प्रभावती भोगरे, आमदार डॉक्टर तांबे, जयंत वाघ, राजेंद्र फाळके, रीता चौधरी, बाळासाहेब गायकवाड, सुधीर मस्के, तारासाहेब मस्के, ॲडव्होकेट नारायण काळे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. 7 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. ही निवडणूक एका वेगळ्या स्थितीत झाली. लोकांना चिंता होती मोदी साहेब या पद्धतीची भाषा करतात ती ऐकल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये नक्की काय आणि त्याचे परिणाम काय होतील यावर लोकांच्यामध्ये अस्वस्थता होती. ते काय सांगत होते? जाईल तिथं सांगत होते की मला 400 खासदार तुम्ही निवडून द्या. लोकसभेची एकंदर संख्या 580च्या आसपास आहे. त्याचे 50%, 51%, 55% जर आमदार खासदार निवडून आले तर देशाचा कारभार करता येतो, मंत्रिमंडळाचं काम चालू करता येतं. मला आठवत आहे नरसिंहरावांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. मी संरक्षण मंत्री होतो त्या मंत्रिमंडळात आणि आम्हाला स्पष्ट बहुमत नव्हतं. आम्हाला 15-20 खासदारांची गरज होती. तरी 5 वर्ष सरकार चाललं. हे चालवलं काही अशक्य नाही. आणि असं असताना हे ग्रस्त 400 याचा दुसरा का करताय? आणि आम्हाला लोकांच्या मनात शंका आली की याच्यामध्ये काहीतरी पाप आहे. या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि त्या घटनेमुळे हा देश एकसंघ राहिलेला आहे. या देशात स्थिरता राहिलेली आहे. आणि या घटनेमध्ये बदल करायचा असेल तर 50%च्या वर किंवा अधिक खासदार याची आवश्यकता असते. आणि मोदी साहेब पुन्हा 400 सांगतायत. याचा अर्थ या घटनेला धक्का लावण्याच्या संबंधीचा विचार त्यांच्या मनात असावा ही शंका आम्हाला लोकांना आली. आम्ही दिल्लीमध्ये एकत्र बसतो. सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते, मी स्वतः होते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, समाजवादी पार्टीचे प्रमुख नेते होते, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, दक्षिणेच्या तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री होते, केरळचे मुख्यमंत्री होते. आम्ही सगळे एकत्र बसतो आणि चर्चा केली की हे 400 हा आकडा घेऊन जात आहेत. याचा अर्थ यांना या देशाला वेगळ्या रस्त्यावर न्यायचं आहे आणि त्याची खबरदारी आपण वेगळं घेतली नाही तर जबरदस्त किंमत पुढच्या काही महिन्यांना सुद्धा द्यावी लागेल. आणि त्या चर्चेमधून आम्ही निर्णय घेतला इंडिया आघाडी नावाची आघाडी स्थापन करायची.
आणि त्या आघाडीच्या निवडणुका लढवायच्या त्या लढवल्या. महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी चित्त बदलवलं. 5 वर्षापूर्वी जी महाराष्ट्राची देशाची लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आमची स्थिती चांगली नव्हती. काँग्रेस पक्षाला राज्यात 1 खासदार फक्त मिळाला, राष्ट्रवादीला 4 खासदार मिळाले. एवढी कठीण स्थिती आम्हाला लोकांची होती. आणि या पार्श्वभूमीवर यावेळेला आम्ही लोकांनी महाविकास आघाडीची स्थापना करून निवडणुकीला सामोरं जायचा निकाल घेतला. आणि मला आनंद आहे की तुम्ही लोकांनी प्रचंड शक्ती दिली. या माणसामध्ये 5 लोक आमचे निवडून आले होते. त्याच महाराष्ट्रामध्ये 48पैकी 30-31 लोक हे निवडून आले आणि एक जबरदस्त शक्ती आज पार्लमेंटमध्ये करू शकली. त्यामुळे मोदींना बदल करता आला नाही. खरं सांगायचं म्हणजे त्यांना राज्य चालवणं अवघड होतं, पण त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक, आंध्रमध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना बरोबर घेतलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांना बरोबर घेतले. त्या दोघांचे खासदार घेतले आणि आज देशाचे राज्याचे चालवत आहे. ठीक आहे, त्यांनी राज्य चालवावं, माझी काही तक्रार नाही. फक्त लोकशाहीच्या संस्थेवर त्यांनी हल्ला हा कधी करता कामा नये. आज महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि आम्ही बघतो गेले 10 वर्षात म्हणजे कोरोनाचा रोग आला त्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्यात आले. उद्धव ठाकरे त्याचे नेते होते, बाळासाहेब थोरात त्याच्यात महत्त्वाचे नेते होते आणि सरकार चालू केलं. पण दुर्दैवानं काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. राज्याचे आजचे मुख्यमंत्री त्यांनी रस्ता बदलला. त्यांनी काही खासदार आमदार बरोबर घेतले. त्यांना जर अजित पवार आणि त्यांच्या सहकार्याने त्यांना साथ दिली आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळं आम्हाला लोकांचं बहुमतीचं गेलं आणि आपण बघतो आज शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी आहे. आज या सरकारने धोरणात बदल करायचे ठरवले. का ठरवले? लोकसभेमध्ये जो तुम्ही त्यांना जबरदस्त फटका दिला त्यामुळं ते जागे झाले आणि काहीतरी नवीन लोकांना समाधान देईल, होईल का नाही नंतर होऊ, पण निदान होईलच आहे. आणि अशा योजना त्या ठिकाणी काढल्या. पहिली योजना काढली लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीच्यासाठी त्यांनी काही 1500 रुपये काही रक्कम द्यायचा निकाल घेतला. माझी काही तक्रार त्याबद्दल नाही आहे. आमच्या खेड्यापाड्याच्या मुली, शहराच्या मुली, कष्ट करून इच्छाच्या मुली त्यांना स्वतःच्या बाहेर उभं करण्याच्यासाठी काही मदत होत असेल तर माझी तक्रार नाही. पण आज गरज कशाची? गरज ही आहे की या मुलींना बहिणींना संरक्षण कसं देतं. तुम्ही वाचलं असेल मध्यंतरी ठाणे जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी 2 लहान बालिकांच्यावर अत्याचार करण्यात आले. अत्याचार करणारे लोक सापडले नाही, नंतर सापडले. तुम्ही एका बाजूनं लाडकी मुली म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनी या संकटाला तोंड द्यायची वेळ आणायची. महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 866 मुली गायब झालेल्या घराच्या बाहेर. कुठे गेल्या घरच्यांना पत्ता नाही. कुणी त्यांचं अपहरण केलं हे माहिती नाही. 866 मुली 6 महिन्यात घरातनं काढून नेल्या जातात. हे काही मुलींना संरक्षण देण्याचं लक्ष नाही.
त्या काही लाडक्या मुली नव्हत्या, पण मुलींच्या संरक्षणाची खबरदारी घेण्याची नीती जबाबदारी ज्यांच्यावर आहे तो मूळ प्रश्न सोडायचा आणि मताच्या कथ्यासाठी काहीतरी दुसऱ्या गोष्टी सांगायच्या आणि त्यांनी लोकांचे जनमत बदलायच्या संबंधी प्रयत्न करायचा, हे सूत्र यांच्या पाठीमागं होतं. आज ही अवस्था मुलींच्या उद्देश. दुसरे अनेक प्रश्न आहे. या प्रश्नाचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी सुद्धा केला. आज या राज्यामध्ये शैक्षणिक संस्था उभ्या आहेत, कॉलेजेस उभी राहिली, मुलांच्या शिक्षणाची संधी त्यांना मिळाली. आज त्यामुळं आपल्याकडं पदवीधरांची संख्या वाढली. पदवीधरांची संख्या वाढली, पण त्यांच्या हाताला काम कुठं मिळते? पदवीधर जसे वाढले तशी बेकारांची संख्यासुद्धा वाढली. ठिकठिकाणी मुलं कॉलेजमधलं बाहेर खात आहेत, अनेक ठिकाणी अर्ज करत आहेत. त्या अर्जाला कुणी जण साथ देत नाही आणि त्यांना नोकरी मिळत नाही. किती दिवस या गोष्टी अशा होऊन द्यायच्या? आणि त्यासाठी एक विचार असा करण्यात आला महाविकास आघाडीच्या वतीनं की ही जी मुलं आहेत त्यांना 4,000 रुपयाचा भत्ता द्यायला आपण देऊ आणि त्यांना हे सांगू पुढच्या काही महिन्यामध्ये काय वाटेल ते करा, पण स्वतःचा उद्योग, स्वतःचे 2 पैसे मिळवण्याचे मार्ग हे तुम्ही काढले पाहिजे. माझं तर नेहमीच सांगणं असतं, मुलांनी प्रत्येक घरात 2 मुलं असतील ते एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने जिथं काम मिळेल तिथं काम करावं. देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जावं. आज आम्ही कधी कधी परदेशात जातो, अमेरिकेत गेलो, ब्राझीलमध्ये गेलो, कॅनडामध्ये गेलो, हजारोच्या संख्येनं भारताचे लोक भेटतात, तरुण मुलं भेटतात, अनेक प्रकारची कामं करतात. आज तुम्ही ब्राझीलमध्ये बाळासाहेब होते माझ्यावर, ब्राझीलला आपण गेलो होतो आणि त्या ठिकाणी हजारो एकराची शेती आहे, ऊसाची शेती आहे, फळबागांची शेती आहे. आणि ते काम करण्याच्या वजह नव्हे तर त्याच्या मालकीमध्ये भारतात आलेले अनेक तरुण लोक आहेत. ते तिथे गेले, कष्ट केले, जमिनी घेतल्या आणि आज काही लोकांच्या मोठ्या शेत्या आहेत जे स्वतः पाहिजे, बाळासाहेब पाहिजे की त्या ठिकाणी काही भारतीय असेल की त्यांचं ऊसाचं क्षेत्र किती विचारलं तर ते सांगतात 35,000 एकर, 30,000 एकर. आम्ही कधी आयुष्यात हे ऐकलेलं, पण आपली मुलं त्या देशात जाऊन हे करू शकले. का केले? नोकरी नाही, याच्यासाठी कुठे जायच्याबद्दलची तयारी ही त्यांची होईल. पण आमच्याकडची गोष्ट अनेकदा लोकांना पटत नाही. लोक येतात, तरुण मुलं भेटतात, विनंती करतात नोकरी द्या. कुठेतरी त्यांना नोकरी मिळाली, ऑल इंडिया लेवलला समजाच्या मुलाला नोकरी मिळाली. बिहारमध्ये, दिल्लीमध्ये माझ्या घरी येतात आणि सांगतात की नोकरी चांगली आहे पण बिहार फार लांब आहे, माझी बदली सगळी महाराष्ट्रात करा. काहीतरी करून त्याची बदली महाराष्ट्रात केली. इथं आल्या भेटतात आणि इथं विनंती करतात महाराष्ट्रात आलो पण जरा जिल्ह्यात बदली करा. आणि जिल्ह्यात घेतल्याच्या नंतर भेटतो आणि मग सांगतो की जरा गावाच्या जवळ करा. ही भूमिका आमचे तरुण जोपर्यंत घेतील तोपर्यंत दुनियामध्ये काम करण्याची जी संधी आहे त्याचा लाभ आमच्या मुलांना घेता येणार नाही. आणि जोपर्यंत आम्ही शेतीवरचा ओझा कमी करत नाही तोपर्यंत कुटुंबाचं एकंदर अर्थकारण हे सुधारणार नाही. म्हणून शेतीचा ओझा हा कमी केला पाहिजे. आणि घरातली जी मुलं आहेत शेतीचा एका दुसरा सोडला तर बाकीच्यांनी कुठेही जाऊन जगामध्ये काम करण्याची तयारी केली पाहिजे. आज त्याची गरज आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्यासाठी
आज महाविकास आघाडी असा विचार करते की या मुलांना दर महिन्याला 4,000 रुपयाचा भत्ता देऊ, त्याच्यातून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्याच्या संबंधीचे मार्ग हे हाताळले पाहिजे. असे काही कार्यक्रम हाताळले घेतले आणि ते आम्हाला राबवायचे. ते आम्हाला कधी राबवायचे? निर्णय घ्यायचा अधिकार तुम्ही बाळासाहेबांना दिला असेल, मला नको. मी काही विधानसभेला उभा नाही राहणार नाही. हा बाळासाहेबांना अधिकार दिला पाहिजे, ज्यांनी साखर कारखानदारी अतिशय उत्तम चालवली. मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना ते शेतीमंत्री होते, मी शेतीमंत्री होतो. देशाच्या सगळ्या शेतीमंत्र्यांचं काम मी जवळून बघत असे. आणि ज्या ज्या वेळेस देशाच्या शेतीमंत्र्यांच्या बैठका व्हायच्या त्यावेळेला शेतकऱ्यांचे खरे प्रश्न बांधून त्याचा मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका मांडण्यासाठी जे शेतीमंत्री पुढे होते त्याच्यामध्ये पहिला नंबर हा बाळासाहेब थोरातांचा होता. आणि अशा लोकांच्या वेळेला आज आम्ही विचार करतोय की यांच्या हातामध्ये तुम्ही लोकांनी राज्य उद्या दिलं तर त्यांच्या मार्फत हे सगळे प्रश्न आणि हे सगळे नवीन कार्यक्रम कृषीमध्ये आणण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आज या भागात आल्याच्या नंतर मला जुने दिवस आठवतात. मी फरवरीला 1 वर्ष शाळेला होतो आणि त्यामुळे अनेक लोक माझ्या जवळचे होते. तिथे शाळा शिकलो. त्या काळाची स्थिती वेगळी होती. आता काहीतरी वेगळं ऐकायला मिळते. मला आठवतं की फरवरीला मी शिकायला असताना आमचे काही मित्र होते. या मित्रांच्या वडील आमचे शंकरराव खर्डे कोल्हाचे माझे मित्र होते. अनेकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि मला सांगण्यात आलं की आजच्या वेळेला त्यांच्या कन्या आहेत, म्हणजे माझीच मुलगी. शंकरनारायणाची मुलगी म्हणजे दुसऱ्याची मुलगी कशी, माझीच मुलगी. आणि दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी सांगण्यात आलं की एकदा निवडणुकीच्या वेळेला यांच्या घरामध्ये तिकीट दिलं होतं. यांच्या घरामध्ये तिकीट देऊन चंद्रकांत पाटील घोगरे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्हा लोकांसह आमदार होते. मी त्यावेळेला राज्य सरकारमध्ये होतो. त्यांच्या घरी गेलो योजनेला अनेक वेळा भेटतोय. एक सज्जन माणूस शेतकऱ्याच्या हिताची जपणुकीची अतिशय आस्था असलेल्या असे भेटते आणि त्यांच्या घराचे असून नाही, म्हणजे या दोन्ही बाजूने आमच्या आहेत. आता जी व्यक्ती दोन्ही बाजूने आमची आहे अशा व्यक्तीला मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मत दिल्याशिवाय राहाल, येणार नव्हत. मी मत देणार याची खात्री मला स्वतःला आहे. मला कधी कधी तुमच्या भागाची काळजी असते. आणि काळजी असते की ज्यावेळी शिकायला इच्छा होतो त्यावेळेस रास्ता आणि हा सगळा भाग अतिशय उत्तम शेतीचा भाग असतो. पेरूच्या बागा होत्या, ऊसाच्या बागा होत्या, फळबागा होत्या. जवळपास 12 ते 13,000 एकर इथं पेरू होतं. आता चौकशी केल्याबद्दलचे शेतीला आमच्या पक्षाचं अधिवेशन होतं आणि त्यावेळेला चौकशी केली की पेरूचं क्षेत्र किती आहे. लोकांनी वाईट चेहरा करून सांगितलं कमी झालं. का कमी झाला? म्हणजे पाणी कमी. एकेकाळी असा हा भाग मोठा पाणी असलेला हा भाग होता. तुम्ही उत्तम शेती करत होता. गोदावरी कालवा हा 12 महिने व्हायचा. आम्ही बघितलेलं आहे या ठिकाणी. असं पाणी कमी झालं त्याचा परिणाम जे पेरूचं क्षेत्र 13-14 एकराचं होतं त्या 4-7 हजार हे क्षेत्र घेतलं. जी गोदावरी 12 महिने वाहत होती, 5 ते 6 रोटेशन मिळत होते. आज ते रोटेशन मिळत नाही.
पाणी कमी झालं आणि त्यामुळे इथं वर राहिलेला गणेश साखर कारखाना हाही संकटामध्ये आला आणि ही गोष्ट आम्हा लोकांना चिंता देण्यात आहे. साखर धंदा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा धंदा आहे. आम्ही लोकांनी त्याच्यात लक्ष घातलं. देशाचं काम माझ्याकडे होतं तर सगळ्या देशाचा साखर धंदा हा माझ्या मंत्रालयात होता आणि मी वारकाईनं माहिती घेत असे. या जिल्ह्याची माहिती घ्यायचो, पुण्याची माहिती घ्यायचो, सोलापूरला कारखाने अलीकडे तिची माहिती घ्यायचो, देशाच्या सगळ्या राज्यांची माहिती घ्यायचो. आणि आम्हाला एक जाणवायला लागलं की पाणी कमी व्हायला, त्याच्यामुळे काही ठिकाणचे कारखाने कमी व्हायला लागले. आणि ते पाणी कसं कमी झालं त्याचा विचार केला पाहिजे. या भागामध्ये गोदावरी उजवा कालवा हा 10-20 वर्षापासून चालू होता एकेकाळी. आज तो असला का? त्याला जबाबदार कोण इच्छा नेता आहे, कोण इच्छा आमदार आहे? काय या पाण्याच्या आणि कालव्याच्या भ्रष्टाचाराकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत गेला? त्याच्यामध्ये त्यांचा हेतू काय? तुम्ही अनेकदा त्यांनी निवडून दिलं, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री बघितलं आणि सगळी साधन सामुग्री सत्ता हातामध्ये असून आमचे उद्या पीक देणारं हे सगळे शिवाय उद्ध्वस्त होतं आहे. याचा अर्थ नेतृत्वाला सामान्य माणसाच्या हिताची चिंता नाही आहे, उमेदवारांचं स्वार्थी राजकारण हे करण्याच्या उद्देशाची भूमिका आज या ठिकाणी दिसते. हे कालवे जुने आहेत. बारामतीला निळा कालवा आहे, 1877 आहे. आज ती कालवे अजूनही उत्सव आहेत. पाणी झीज होतं पूर्ण फाळी 9व्या-10व्या दिवशी रोटेशन मिळतं का? कॅनॉल सीट ठेवलेली. आज तुमच्याकडे कॅनॉल सीट ठेवलेली नाहीत आणि त्याच्यावर झालं काय? कधी कधी मी हेलिकॉप्टरने जातो आणि जाताना माझी एक सवय आहे, एखादा माहितीचा भाग असला तर तिथून हेलिकॉप्टर जरा खाली घेऊन बघत जायचं. आणि मला या भागात काय बघायला मिळतं, हा जो कालवा आहे गोदावरी कालवा, त्याची वाहन क्षमता घसली, त्याला अनेक ठिकाणी भगदाड फैलीत असं दिसतं. ते कालवे ठीक नाही आणि त्यामुळे त्याची वाहन क्षमता गेली. आणि हे काय असं होतं त्याच्याकडे काही लक्ष दिलं जातं. मध्यंतरी माझ्या वाचनामध्ये आलं की नेत्यांनी जाहीर केलं की 200 कोटी मंजूर केले. कुठे गेले तर असं पाणी तर येत नाही. निवडणूक झाल्याच्यानंतर त्याच्या सगळ्या गोष्टीच्याकडं पूर्ण फरारी दिसायचं हा दृष्टिकोन इथल्या नेतृत्वाचा आहे. आज या मतदारसंघामध्ये देशाच्या बाहेरचे लोक काही दर्शनाच्यासाठी येत असतात. एक दिवशी मी या भागात होतो, सरकारमध्ये होतो, केंद्र सरकारमध्ये होतो आणि त्या ठिकाणी भाषण करताना मी सांगितलं की आनंद आहे की लोक श्रद्धेने येतात. पाणी कमी पडलं, शेती अडचणी चालेल, इथं काहीतरी नवीन केलं पाहिजे. पुण्यामध्ये हिंजवडी नावाचा एक भाग आहे, तिथे पाणी कमी असतं. त्या भागाचा मी आमदार होतो, खासदार होतो. विचार केला की हा सर्वच भाग असा उजाडकी दिवस करायचा. तरुण लोक एकत्र केले, काही उद्योजक बोलवले आणि या सगळ्यांची चर्चा केली आणि त्याने सांगितलं की ज्ञानाचं शहर करता येईल का, नॉलेज सिटी. आणि नॉलेज सिटी करायची असेल तर संगणकाचं शिक्षण देऊन संगणकावर आधारित व्यवसायाचं केंद्र या ठिकाणी करता येईल का. आणि बैठका घेतल्या. आज हिंजवडीला जर आठवड्याला जवळपास 2000 कोटीची निर्यात होते आणि हिंजवडीला आज 2 लाख मुलं मुली काम करतात आणि त्यांचं वेतन हे कुणाचं वेतन तुम्ही बघितलं तर कमीत कमी 40 ते 50 हजाराच्या खाली नाही. आज त्यांच्या हाताला काम दिलं. आणि ते हिंजवडीचा माझा अनुभव बघितल्याच्यानंतर जेव्हा मी शेतीला आलो आणि तिथं शेती महामंडळाची जमीन होती,
त्या शेती महामंडळाच्या जमिनीची 1500 एकर जमीन सरकारने दिली. तर या ठिकाणी आपण नॉलेज शेती करू, IT शेती करू, मुलामुलींच्या हाताला अधिक काम देऊ, अनेक प्रकारचं नवीन चित्र त्या ठिकाणी केलं. त्यावेळेला विश्वास जे होतं शेतीचं, त्या विश्वास मंडळाला विनंती केली की तुम्ही विश्वासांचा ठराव करा आणि या ठिकाणी आपण नॉलेज सिटी, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग, फार्मसी अशा संस्था तयार करू आणि गोरगरिबांच्या मुलांना अल्पदरात शिक्षणाची सोय उत्तम रीतीने करू शकू. ही माझी आशा होती. तर कुणी खोरा घातला पाहिजे. नंतर मी चौकशी केली की एवढं चांगलं काम करायचं, शेती महामंडळाची जमीन का हालचाल तुम्ही लोक करत नाही. म्हणजे तुम्ही हे केलं तर काही लोकांना असतं आमच्या कॉलेजचं काय होईल. तिथं फरवरीला आमचं कॉलेज आहे, आमचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आमची फार्मसी आहे, आम्ही हिचं काढले, आम्ही नगर शहराच्या जवळच्या वळणावर काय त्याचं नाव मला माहिती विरोधात तिथं आमचं काय आहे. पुण्यामध्ये आम्ही सगळे आणि आम्ही सगळे साम्राज्य उभं केलं. त्यानंतर इथं गरीब मुलांना सवलतीच्या दरात शिक्षणाची सुविधा आली तर आमच्याकडे कोण येणार आणि आमच्याकडे कोणी येणार नाही. ही स्थिती त्यांना वाचायला लागली. त्याचा परिणाम केलं काय, इथं निघणं शक्य होतं तो प्रयोग त्यांनी या ठिकाणी दाखवला. आणि म्हणून विकासाच्या कामासाठी आम्ही निर्णय घेतले असं सांगतात. त्याच्यामध्ये खोटे भर आहे. जे नेते, जे कोणी प्रमुख लोक होते, एकेकाळी कुठनं निवडून आले. आज ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये होते ते विरोधी पक्षाचे नेते होते, किंवा लोकांच्या विचाराने काम करत होते. पण सत्ता आणि त्याच्यासाठी काय वाचेल ते करायचं हे सूत्र घेऊन काम करायचं, ही भूमिका ज्यांची आहे त्यांच्याकडून खरा विकास त्या ठिकाणी केला जाणार नाही. मला आठवतं आहे इथं कधी आल्याच्या नंतर एक गोष्टीची चर्चा व्हायची, निर्बंध धरणाच्या संबंधी. हे धरण व्हावं यासाठी प्रयत्न होते. आम्ही काही लोकांनी या ठिकाणी भेटी दिल्या होत्या, पण त्या कामाला अनेक वर्ष लागली, गतीच येत नव्हती. आणि ज्यावेळेला या कामामध्ये बाळासाहेब थोरातांनी लक्ष घातलं त्याच्यानंतर हा निर्बंध काव्यासह हे काम पूर्ण झालं. आज काही लोकांचा मी केलं मला काही त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही. पण स्वच्छ जाणून घ्यायचं असेल तर निर्बंधाचं काम बाळासाहेब थोरातांच्यावर झालं आणि या भागात झालं. मध्यंतरी मी नगरवरनं निघालो होतो. मला जुन्नर तालुक्यात जात होतं. नगरवरनं येताना कोलारवरनं लोणीवरनं संगमनेर अशा प्रकारचा रस्त्याने जात होतो. तो रस्ता मी पाहिला. मला कळलं नसा रस्ता आहे का काय. आज त्या भागातला रस्ता म्हणजे भयानक. एक गोष्ट आहे, त्या रस्त्याने गाडीने गेलं तर अशी झोप चांगलीची, कारण सगळी हालत होईल असते. आता ज्यांच्या हातामध्ये 5-5 वर्ष म्हणजे म्हणले त्यांना आपल्या मतदारसंघाचा महत्त्वाचा रस्तासुद्धा करता येते. कसं राजकारण, कुणासाठी राजकारण. आज हे प्रकारचं चित्र या ठिकाणी दिसतं. हे बदलायची गरज आहे. आणि हे बदलायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्पष्ट निर्णय घ्यायचा आहे. आणि तो निर्णय काँग्रेस आणि त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना त्यांची जी खूण पंजाची चित्रवचन लावण्याच्याबद्दलचं हे करायचं. आणखीन एक गोष्ट ऐकायला मिळते. मध्यंतरी काही लोक व्हायचे नगर जिल्ह्याचे आणि त्यांची एक बैठक होती मुंबईमध्ये. नगर जिल्ह्याच्या काही भागाचे लोक राहतात, उदाहरणार्थ फारणे, आणखी काही भाग. आणि त्या लोकांना भेटायला आमची बैठक होती. ती गेल्याच्या नंतर
काही लोकांना मी विचारलं काय प्रश्न काय झाली. नाही म्हणजे आमचं ठीक चाललं आहे, पण एक गोष्ट ठीक नाही. म्हणजे काय, म्हणजे आमच्या भागात दहशतवाद आहे. काही लोक जमदाटी देतात. ही दरवसाई कशी बंद होईल याचा काहीतरी विचार करा. आज लोकशाहीचं राज्य, लोकशाहीचं राज्य असताना सामान्य माणसाला कोणी दरवसाई करत असेल, दहशतवाद या ठिकाणी करत असेल, हे कसं राज्य. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही फळावरती घोगरेला मतदान करा हे सांगतो. त्याचं महत्त्वाचं कारण काय वाटेल ते करू. महाराष्ट्राच्या राज्यामध्ये बहुमताची सत्ता या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थापन केल्याच्यानंतर इथला दहशतवाद जो आहे, दरवसाई आहे, ती उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही स्वच्छ बसणार नाही. या ठिकाणी मी सुरू केलं. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील आणि त्यामुळं आपण ह्या दहशतवादाला, दरवसाईला घाबरू नका. प्रवासाही या ठिकाणी निवडणूक लढत आहे. आणि तुमच्यात धमक असली तर निवडणुकीच्या मार्गानं तुमचं म्हणणं मांडा. आमची ही भगिनी स्वतः या ठिकाणी येऊन आपले विचार त्या ठिकाणी मांडले. तुम्ही करताय काय, त्यांच्यासमोर येऊन तोंड देण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही, करताय काय. ह्याचा रोज कुठं लागला असेल, कुठं जाहिरात असेल, कुठं फोटो असेल, कुठं माहिती व्हायचं असेल, ते अशी फाडून टाकायचं, रोज फाडून टाकायचं. त्याला काही अक्कल लागते. उभं करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. आता ही टोळी जी आहे ती उद्ध्वस्त करणाऱ्यांची टोळी आहे. आता ही उद्ध्वस्त करणाऱ्यांची टोळी जी आहे त्या टोळीच्या हातामध्ये या भागाचं राजकारण कधी द्यायचं, किती दिवस द्यायचं याचा विचार हा तेव्हा सगळ्यांना करत येतो. आणि त्याबरोबरच हे मी सांगू इच्छितो, मी काही महाराष्ट्राच्या सत्तेत नाही, पण आज या राज्यामध्ये किंवा या भागामध्ये दहशतवाद आणि दमदाटी याचा आधार घेऊन काहीतरी करत असेल तर ज्या गावचा भोवरी त्याच गावचा बावली त्याला धडा शिकायचा सुद्धा निकाल घ्यावा लागेल. आणि ती स्थिती येऊ नये अशी अपेक्षा आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताने प्रामुख्याने तुम्ही विजय करा. महाराष्ट्राचं राजकारण बदलायचं असं निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे, त्याला साथ द्या. मी तुम्हाला शब्द देतो की देशात एक नंबरचं राज्य म्हणून जो महाराष्ट्राचा नावलौकिक होता या लोकांनी जो घालवला, तुम्ही सत्ता दिल्याच्या नंतर, राज्य हातात घेतल्याच्या नंतर बाळासाहेबांनी आमचे सगळे सहकारी या राज्याचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनावर परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच ही तुमची मदत हवी आहे हेच या ठिकाणी सांगतो. आणि अजून 5-6 असल्यामुळं अधिक होता मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ठीक आता अनेक गोष्टी आहेत. आता मला कोणत्या चिठ्ठी वाचवली तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता. आणि काय झालं माहिती नाही, पण तो पुतळा सरकारच्या गोडाऊनमध्ये. या लोकांना किंमतच नाही. शिवाजी महाराजांच्याबद्दल किंमत नाही, तुमच्याबद्दल किंमत नाही. काय सांगायचं. तुम्ही सगळ्यांनी वाचले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा केलेला पुतळा शिवाजी महाराजांचा उद्घाटन केलं नरेंद्र मोदी आणि एका महिन्यात तो फाडला. चौकशी केली आम्ही लोकांनी शिस्तपणे फसवलं की शिवाजी महाराजांचा पुतळा फाडला का, ते म्हणजे समुद्राचा वारा, त्या वाऱ्यामुळे पुतळा. तुम्ही कधी मुंबईत आला असाल तर गेटवे ऑफ इंडिया नावाचा भाग आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. हजारो लोक येतात बघायला. समोर समुद्र आहे, प्रचंड वारा असतो. इतक्या वर्षाच्या पुतळ्याला काही झाले. मुंबईमध्ये शिवाजी पार्क नावाचं क्षेत्र आहे, समुद्राच्या जवळ आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे. इतक्या वर्ष पुतळा त्या ठिकाणी समुद्राचा वारा येतो, तो पुतळा कधी फाडला नाही. आज
सिंधुदुर्गाचा पुतळा कसा होता? 2 कारणे. एक तर भ्रष्टाचार, म्हणजे पैसे खायचे. आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पैसे खायचे काय चाललेलं आहे. आणि दुसरं गोष्ट, पुतळ्याच्या उद्घाटनाला हात कोणाचा लागला? हाच लागला नरेंद्र मोदीचा. पुतळा असंच होणार, दुसरं काय होणार पुतळ्याचं? आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि सत्तेचा उपयोग लोकांच्या भल्यासाठी करत नाही, वेळच्या वेळ निर्णय घेत नाही, परवानग्या द्यायची परवानगी देत नाही, त्यामुळे एक पुतळा फसतो तरी त्याचं गोदावरीमध्ये राहतो. दुर्दैवाने ही स्थिती या ठिकाणी आहे. ती बदलायची असेल तर निकाल हाच घ्यावा लागेल की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये परिवर्तन करायचं. आणि ते काम तुम्ही करा ही विनंती करतो आणि पुढच्या सभेला जायला आपली परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. निळवंडे धरणा